किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये हो जगन हे ज्ञान झालं जगन हे ज्ञान नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. या पदरपसरती तुमच्या पुढे मला जाऊ. जीव पुन्हा उमलून येई कानी येते हात जेव्हा आई 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 कुठून तरी रस्ता असेल ना एवढा मोठा गड. तो पश्चिमेचा कडा आहे तिथं ना तटबंदी ना बुरुज कडा असा भरत तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली टाकतो. बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिने आई बनवली. पोटासाठी तरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण बिलाची चावूल झोपेमध्ये सुद्धा मन जाणे जाणे नाही कानी ते हात जेव्हा आई 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 आई. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.
आई